जरा कमी. हॅलो हॅलो. धन्यवाद मंडळी. सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक श्रोत्यांना विनम्र नमस्कार करून आज माझ्या मिडबाव गावामध्ये श्रीदेव रामेश्वर रवळनाथ गजबादेवी माझी कुलदेवता आणि इतर सर्व देवतांच्या या पवित्र स्थळामध्ये श्रीदेव रामेश्वर प्रासादिक मंडळ मिडबाव आणि मुंबई यांच्या विद्यमाने श्रीदेव विठ्ठल रखुमाई समता मंदिराची पुनर्बांधणीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्ताने स्थापित देवता पूजन त्याचप्रमाणे होम हवन प्रतिष्ठापना कलशारोहण असे विविध धार्मिक कार्यक्रम गेले 2-3 दिवस चालू आहेत आणि आज श्रीदेव सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून भगवंताचं नामस्मरण प्रबोधन आणि मायबाप भजनी श्रोत्यांचं मनोरंजन करण्यासाठी आमले सामने गबलवाणी भजनांचा जंगी सामना आयोजित करून आम्हा दोन बुवांना मी स्वतः संदीप लोके गाव माझं लिंगडाळ तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आमच्या जोडीला सिंधुदुर्गातले नामवंत भजनी बुवा आमचे परममित्र सन्माननीय संदीपजी पुजारी बुवा गाव त्यांचं नाडन तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आम्हा दोन बुवांना या ठिकाणी श्रीदेव रामेश्वर प्रासादिक मंडळ मिडबाव आणि मुंबई यांनी कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी दिली त्याबद्दल प्रथमतः इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सभासदांचे माता भगिनींचे आणि आमच्या ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानतोय त्यांना धन्यवाद देतोय त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतोय माझं ग्रामदैवत आई भावई देवीच्या चरणाशी नतमस्तक होऊन बुवांची ग्रामदैवता श्रीदेव मादेश्वराच्या चरणाशी नतमस्तक होऊन श्रीदेव रामेश्वर रवळनाथ गजबादेवी माझ्या कुलदेवतेला नतमस्तक होऊन जमलेल्या माझ्या सर्व भजनी श्रोत्यांच्या आई वडिलांना नमस्कार करून किंवा सर्वांच्या आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून संपूर्ण जगताचा आराध्य दैवत गणाच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हा सर्वांच्या साक्षीने या आपल्या सभेच्या पहिल्या पर्वाला सुरुवात करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे अतिशय उत्कृष्ट साऊंड सिस्टीम या कार्यक्रमासाठी लाभले एकदा जोरदार त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. खूप सुंदर त्यांच्या सुद्धा मी भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे माझ्याशी या कार्यक्रमासाठी ज्यांनी संपर्क केला ते आमचे परममित्र सन्माननीय प्रसादजी नाडकर्णी आणि त्यांचे मित्रमंडळी त्याचप्रमाणे या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय भाई नरे शैलेश लोके त्याचप्रमाणे या ठिकाणी नवोदित भजनी कलावंत सध्या जबरदस्त फॉर्म मध्ये ते माझे जवळचे मित्र सुशांत जोईलबुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माझा जवळचा पखवाज वादक कधीही हाक मारा वेळेला धावणारा पखवाज वादक तुषार शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे कैलासवासी श्रीधर मेस्त्री यांचं कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक होतोय आणि भजन सुरुवातीला भजन घेऊया आणि नंतर 100% आपण बुवांकडे लक्ष देऊया.
नाम गुम जाएगा, तेरा ये बदल जाएगा। मेरी आवाज ही मेरी जान गरियाद रहे, गरियाद रहे। टाळमुलीची बळीला नाच माझ्या संग, टाळमुलीची बळीला नाच माझ्या संग। देवाची जारवाई आज रंगला मंगल, देवाची जारवाई आज रंगला मंगल, देवाची जारवाई आज रंगला नमो देवराया, नमो ज्ञान सिंधु, 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 नमो दीननाथा, नमो दीनबंधो, नमो दीननाथा, नमो दीनबंधो, नमो दीननाथा, नमो दीनबंधो, नमो दीननाथा, नमो विश्वकर्त्या, नमो विश्वपाला, नमो विश्वकर्त्या, नमो विश्वपाला, नमो विश्वकर्त्या, नमो विश्वपाला, नमो विश्वकर्त्या, नमो विश्वपाला, नमो माया बाबा कृपाळा नृपाळा, नमो माया बाबा कृपाळा नृपाळा, नमो माया बाबा कृपाळा नृपाळा, पुंडली गवरदा,
समर्थ कालवीर भूतनाथ श्रीदेव रामेश्वर श्रीदेव कुळिकेश्वर श्रीदेव लिंगेश्वर श्रीदेव महादेश्वर देवी भरारी देवी भैराई देवी कातेरी गजवा देवी भावई देवी पौणई देवी वळची देवी भगवती देवी रंगदेवता माती तुला छत्रपती शिवाजी बजरंग श्रीमान गुरुवर्य विजय परम धन्यवाद. अतिशय स्तुत्य कार्यक्रमाचं नियोजन मनापासून इथल्या मी श्रीदेव रामेश्वर प्रासादिक मंडळाला धन्यवाद देतो. माझ्यासारख्या एका खेड्यातल्या बुवाला आपण संधी दिलात. उत्तरोत्तर आपली अशीच प्रगती व्हावी आणि जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या या मंडळाचं नाव गाजावं अशी मी विठ्ठल रखुमाईच्या चरणी आणि रामेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. इथल्या ग्रामस्थांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. भव्य दिव्य आणि सुंदर मंदिर. 4 दिवसापूर्वीच मी हे मंदिर बघायला आलो होतो व आमच्या गावात सुद्धा गणपतीचं मंदिर बांधायचं आहे आणि मन एवढं भरून आलं मंदिर बघितल्यावर की समाधान वाटतं. भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन. स्वर टाळ आणि मृदुंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन. बुद्धीचा विकास आणि दुःखाचा विसर पाडायला लावणारी शक्ती म्हणजे भजन. दरवर्षी इथे मोठ्या प्रमाणात हरिनाम उत्सव सुद्धा साजरा होत असतो. यावर्षी सुद्धा होईल. माझ्या जोडीला जे बुवा आहेत एक अशी व्यक्ती आहे, माझं प्रामाणिकपणे मत आहे आणि मी त्या भगवंताला साक्ष ठेवून सांगतोय, मी शक्यतो कधी भजनामध्ये खोटं बोलत नाही आणि जर बोललो तर रेटून बोलतो, कोणाला समजत पण नाही, अशी माझी ख्याती आहे. तर सदा हसत खेळत कार्यक्रम करणारा बुवा माझ्या देवगड तालुक्यातलं हे एक रत्न आहे. सकाळपासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत इथे स्टेजवर नुसता उभा जरी राहिला तरी तुम्ही हसत राहणार. मूर्ती लहान आहे पण कीर्ती खूप मोठी आहे त्यांची. फक्त आता ते देशाच्या बाहेर जायची शिल्लक आहेत कार्यक्रम करण्यासाठी आणि हळूहळू जातील पण. त्यानंतर त्यांच्या बाबतीत सांगायचं तर भजन म्हणजेच मनोरंजन असं लोकांच्या मनावर त्यांनी बिंबवलंय की भजन फक्त येते वेळी सामान आणायचं, पकवाजवाला आणायचा म्हणून आणायचा, पण मनोरंजन हेच भजन हे त्यांनी प्रत्येकाच्या मनावर बिंबवलेलं आहे. या ठिकाणी आमचे नाना राणे उपस्थित आहेत. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे या बुवानं तुम्ही कितीही समोरचा बुवा बोलू द्या, त्यांच्यावर काळी मात्र फरक पडत नाही. जा आपला ठरलेला हा तेवढाच करणार. हंसा बिंसाचो जोक्स भगिनीनं तुमका सांगतोय, हे सगळीकडे ऐकतात. हंसाचो जोक्स एवढं भारी मारतात ना, फक्त आज लाज असतात तर मारित या पवित्र देवस्थानात. काय लागतं की त्या गो घातल्यानं बघा काय आता ऑर्केस्ट्रात असतात ते वारी वारी. पण माका अभिमान आहे त्यांच्याबद्दल. मी त्यांना व माका जरी तुम्ही शिव्या घातलात ना तरी मी तुमका उलटा बोलायचंही नाही, कारण तुमच्या मनात काय नाही. कसा बाबा ह्या पेलवताच कोणाच ठाव. मुंबईत वगैरे जायचं असं तर आयुष्यात कधी त्यांनी स्लीपरची तिकीट काढलेली नाही. परमेश्वराक साक्ष ठेवून त्यांनी सांगायचा संडास बाथरूम नाही तर जास्तीत जास्त जनरल मध्ये नसतो फिरता, त्याच्यामुळे त्या 5,000 मुंबईचे बारी परवडतं.
आमचा तसा नाही. असू दे, हे मनोरंजन म्हणून झालं. खूप माझ्या जवळचा मित्र आहे तो. नोटेशन घेतोय 100%. मगाशी आमच्या नाडकर्णींनी सांगितलेलंच आहे प्रास्ताविक करते वेळी की पुजारी बुवा म्हटल्यावर मनोरंजनाच्या बाबतीत बाप देवा शपथ सांगतोय. हो एक आणि आमचं श्रीकांत शिरसाड बुवा आणि त्यांच्या आता खालोखाल तो 5 आवाज काढणार एक खुडीत तयार झालो हा. असे हे 3 जण असत. या माका काहीतरी बोला पाहिजे म्हणून पण तुमका मी वाईट काय बोललंय बुवा. फक्त याकच करा, माझं ह्यो गाव आणि माझ्या गावात थोडीशी माझी इज्जत ठेवा फक्त. हा बाबा लेकरा, बाकी तुका जा खय माझा खय कांडाप काढून आता खय हो काढतो भविष्यात. फक्त हय माझी वाईट इज्जत ठेव. हा माझं शिक्षण सगळा हयच झाला रे. नाहीतर काहीतरी वर्ग मैत्रिणी मित्र वगैरे असते ती म्हणते मेल्याच्या आमच्याच बुवाची नाटच मोडले शाप. असं काय करू नको. आऊच आऊच असा नको. या आऊच बिऊच तो होतो. अरे ए आपण सांगा गट्टे काही काही नाटकात लावलं असते. असू दे. या ठिकाणी सुशांत जोईलबो आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपल्याला वेळ असेल तर कृपया आमच्या बाजूला खुर्ची रिकामी आहे, आपण असं नसतं वा. माझा विद्यार्थी सुगत डगरे यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे आणि माझा पकवाजवादक योगेश सामंत यांच्यासाठी त्या बुवा सॉरी ते का आमचे समोरचे बुवा संदीप पुजारी बुवा यांच्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद.
मम गरे रे मम गरे रे मम नि सा नि सा नि सा 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 रे मम नि सा नि सा नि या ठिकाणी सन्माननीय सुशांत धुईलबुवा त्यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.